नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। येथे 40 कैद्यांवर त्यांच्या कुटुंबियांच्या उपचाराच्या बहाण्यानं बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून पॅरोल मिळवण्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर धंतोली पोलिसांनी सर्व आरोपी कैद्यांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाची सुरुवात 28 ऑक्टोबर 2025 ला झाली, जेव्हा मध्यवर्ती कारागृहातील शिपाई मयूर नागपुरे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली। या अहवालानुसार 15 मे 2025 ते 8 ऑक्टोबर 2025 दरम्यान 40 कैद्यांनी त्यांच्या आई, बहीण, मुलगा, मुलगी, वडील किंवा पत्नी गंभीर आजारी असल्याचं कारण देत पेरोलसाठी अर्ज केले होते। जेल प्रशासनानं या अर्जांसोबत सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी केली। संबंधित रुग्णालयांशी संपर्क साधल्यावर धक्कादायक माहिती समोर आली। ही सर्व प्रमाणपत्र पूर्णपणे बनावट होती आणि त्यावर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या गेल्या होत्या। कैद्यांनी जाणून बुजून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणाची माहिती कारागृह उपमहानिरीक्षकांना देण्यात आली आणि कारागृह संचित व अभिवचन रजा नियम 2024 अंतर्गत अहवाल नोंदवण्यात आला। जेल अधिकारी AL पानसरे आणि YG खोब्रागडे यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात आपराधिक याचिका दाखल केली। 8 ऑक्टोबर 2025 ला हायकोर्टानं सर्व 40 कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले। हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करत धंतोली पोलिसांनी सर्व आरोपी कैद्यांविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणं आणि गुन्हेगारी कट रचणं अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून आरोपींकडून चौकशी सुरू आहे।